नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण ओल्या काजूगराची भाजी पाहणार आहोत। ओले काजूगर तुमच्याकडे नसतील तर जे आपले नॉर्मल काजू आहेत त्याचीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। खूप छान लागते। ओले काजूगर म्हणजे आता मी कोकणात असल्या कारणामुळे मला अगदी इझिली ओले काजूगर जे आहेत ते मिळतात, पण सिटीमध्ये तसं मिळत नाहीत। तर नाही मिळाले तरी हरकत नाही, तुम्ही जे आहेत ते नॉर्मल काजूची सुद्धा भाजी करू शकता। तर आपण जे आहे ती ही छान आणि चविष्ट होणारी ओल्या काजूगराची भाजी कशी बनवायची ते पाहूया। सोपी रेसिपी आहे, रेसिपीकडे वळूया। ओले काजूगर होते माझ्याकडे, हे कापून घेतलेले होते। त्याची साल काढण्यासाठी जे आहे ते गरम पाण्यामध्ये ह्याला मी भिजत ठेवलेलं 1 तासासाठी आणि त्याची साल अगदी पटापट निघाली। आणि तुमच्याकडे नॉर्मल काजूगर असतील तर ते सुद्धा तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घाला अर्ध्या तासासाठी। आणि मी फ्लॉवर एक होता माझ्याकडे, फ्लॉवरचा छोटा तुकडा, तर ते फ्लॉवर घेतला आहे आणि ते फ्लॉवर जे आहे गरम पाण्यामध्ये मीठ घालून जरा एक उकळी काढून दिली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर का काही कीड घाण वगैरे असेल तर ती स्वच्छ होते। तर एका पॅनमध्ये जे आहे कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण घातलेली आहे। लसणीच्या 4 ते 5 पाकळ्या आहेत, त्या लालसर झाल्या की जिरं घातलं आहे मी चमचाभर। जिरं तडतडलं की हिंग घातलं आहे अगदी 2 चिमूट। हे व्यवस्थित परतवून घेतलं, लालसर झालं, जिरं तडतडलं की कांदा घेतलेला आहे। कांदे मी 2 छोटे कांदे घेतलेले होते बारीक कापून, आणि ते व्यवस्थित आता या तेलामध्ये घालून परतवून घ्यायचे आहेत आपल्याला। परतवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। ते वाफवलं 1 मिनिटानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। हळद 1 चमचा, धणा पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला माझ्याकडे घरगुती आहे, तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही घाला। आणि लाल तिखट जे आहे ते छोटे 3 चमचे, मोठे असतील तर 1.5 चमचा। आणि ह्याच्यात मी पावभाजी मसाला घातलेला आहे 1 चमचा। आणि हे सगळे मसाले कांद्यावर घातल्यानंतर मी 2 छोटे बारीक चिरलेले टोमॅटो होते ते आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे फोडणीतच, आणि ती व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेऊन मिक्स करून मसाल्याबरोबर ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनटं ह्याला अगदी मीडियम फ्लेमवर, बारीक गॅसवर जे आहे, म्हणजे बारीक फ्लेमवर आपल्याला जे आहे शिजवायचं आहे। त्याला स्वतःचं असं तेल सुटतं अगदी। त्याच्यानंतर मी 2 मिनटानंतर जेव्हा पाहिलं त्याच्यानंतर मी त्याच्यात चिमूटभर साखर घातलेली आहे। ओल्या काजूगराची भाजी आहे आणि चिमूटभर साखर त्याच्याने वेगळीच चव येते। ती चिमूटभर साखर घातली आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वप्रथम बटाटा मी 1 मोठा कापलेला होता साल काढून तो घातलेला आहे। बटाटा शिजायला जरा वेळ लागतो म्हणून फक्त बटाटा शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर 2 मिनटासाठी। हे बघा, बटाटा छान शिजलेला आहे। मग आपल्याला याच्यामध्ये जे ओले काजूगर आहेत, तुम्ही जे काजूगर पाण्यात भिजत ठेवलेले असतील नॉर्मल, ते घालायचे आहेत। आणि फ्लॉवर हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे। नुसतं काजू बटाट्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा असतील तरी त्या घातल्या जातात ह्याच्यामध्ये कोकणात। तर मी फ्लॉवर घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मगाशी फ्लॉवर शिजवताना मी मीठ थोडंसं घातलेलं होतं, तर त्या अंदाजानुसार मी 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे ह्याच्यामध्ये। आणि ते चमच्याच्या साहाय्याने सगळं एकजीव करून जे आहे आता हे मीडियम फ्लेमवर झाकण लावून ह्याला शिजत ठेवायचं आहे 5 मिनटासाठी। हे छान शिजवायची आहे अगदी बारीक फ्लेमवर आपल्याला। आणि ही भाजी अशी झटपट रेडी होते। तर ही भाजी जी आहे ती वाफेवरच छान होते। पाणी थोडंसंच घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे ह्याला। छान अशी भाजी होते ही। अशा पद्धतीने जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आणि ह्या ओल्या काजूगराची भाजी किंवा नॉर्मल काजूचीही तुम्ही ही भाजी ट्राय करा नक्की, खूप छान लागते। भाज्या नसतील घरामध्ये, काहीतरी हेल्दी खायचं असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल तर अशा वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा। धन्यवाद।